नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण मेमध्ये जी बॅच टाकली होती त्याची जे पिल्ले आहेत ते 9 जूनला निघालेत आणि त्याच पिल्ल्यासंदर्भात आपला हा व्हिडिओ असणार आहे. आपण त्यांचं आज वजन मापणार आहोत. तर त्यांचं वजन किती आहे ग्रॅममध्ये आहे. आपण एक स्केल पण घेतलेला आहे जे की वजन मापायचं आहे. तर त्याचा हा संपूर्ण डिटेलिंग व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघता ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा हा छोटासा असा छंद आहे का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जी वजन मापणार आहोत पिल्ल्याचं आणि त्यांचे दिवससुद्धा किती झाले ते सुद्धा तुम्हाला मी मापून दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शून्यातून छोटासा व्यवसाय निर्माण करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा, ठीक आहे. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण पहिल्यापासून सुरुवात करूया. तर मी तुम्हाला दाखवतो हे जे आपलं कॅलेंडर आहे, ठीक आहे. हा कॅलेंडर आहे. आपण या जूनच्या 9 तारखेला आपली जी बॅच आहे ते अंड्यातून बाहेर निघाली. तर त्या दिवसापासून आपले किती दिवस पूर्ण झालेत पिल्यांना ते आपण मापूया. 10 तारखेपासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 ते ठीक आहे. आज आपल्या जी मे महिन्याची जी बॅच आहे त्या मे महिन्याच्या बॅचला 21 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि 21 दिवस पूर्ण झाल्यावर आपल्या पिल्लांचं जे वजन आहे ते किती आहे, किती ग्रॅममध्ये आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या अगोदर आपण 12व्या दिवशी पिल्लांचं वजन केलं होतं तर 75 ग्रॅम झालं होतं. तर आज 21वा दिवस आहे. तर 21व्या दिवशी पिल्लांचं वजन किती आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा एक आपण छोटासा काटा मागवला आहे म्हणजे वजन करण्यासाठी. तुम्ही ग्रॅममध्ये सुद्धा याच्यामध्ये वजन करू शकतात, ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हा पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक स्केल म्हणून आहे. 50 किलोपर्यंतचं वजन हा ॲडजस्ट करू शकतो, ठीक आहे. छोटासा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पिशवी अडकून वगैरे 50 किलोपर्यंत तुम्ही मापू शकता, ठीक आहे. असं आहे. वापरणंसुद्धा खूप सोपं आहे आणि याचा डायरेक्ट यूज करायचा आहे. डायरेक्टली तुम्हाला इथं बटन आहे, ऑन ऑफचं बटन चालू करा आणि इथं अडकवून तुम्ही डायरेक्टली तुमचं वजन मापू शकता, ठीक आहे. तर आपण काय करूया, आपले जे इथं आपण ह्याला बांधूया आणि इथं पिलांचं वजन किती आहे ते मी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. तर आपण काय करूया, एक दोरी आहे, आपण यानं काय करूया, आपला जो पहिला काटा आहे तर आपण इथं असं बांधूया, ठीक आहे. जेणेकरून काय होईल की आपण पिल्ल्याला याच्यामध्ये आपल्याला अडकता येईल. तर हे अशा प्रकारे आपण चिंदीनं वगैरे असं बांधून घेऊ जेणेकरून तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये दिसून जाईल, ठीक आहे. असं बांधूया. आणि आपल्याकडं सध्या 17 पिल्ले आहेत, ठीक आहे. 17 पिल्ल्यामध्ये आपण फक्त तुरळीक 2 ते 4 पिल्लांचं वजन मापणार आहोत. कारण की 2-3 चांगले पिल्ले आणि 2-3 एकदम जे की आपल्याकडं कमी प्रमाणात वाढ झालेले आहेत ना ते पिल्ले दाखवणार, ठीक आहे. सगळे तंदुरुस्त आहेत पण थोडं दिसायला थोडेसे नाजूक आहेत, बारीक आहेत, त्यांचंसुद्धा आपण वजन करणार आहोत, ठीक आहे. तर आपल्याला दुसरं काही नाही, पण आपण हा कॅरीबॅगमध्ये टाकून पिल्ल्यांचं वजन मापणार आहोत, ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा काय करूया, 2 जे तंदुरुस्त पिल्ले आहेत तर 2 पिल्ल्यांचं आपण मापूया, ठीक आहे. आपल्याला सापडणं खूप मुश्किल आहे कारण की खूप तंदुरुस्त झालेत. चला इकडे, हां, ठीक आहे. हे जे पिल्लू आहे ते सगळ्यात तंदुरुस्त आहे आपल्या ह्याच्यामध्ये, ठीक आहे. तर हे पाहू शकता किती तंदुरुस्त पिल्लू आहे. आणि हे 21 दिवसाचं पिल्लू आहे. 21 दिवसाचं पिल्लू आहे, तुम्ही पाहू शकता कसे तंदुरुस्त आहेत आणि प्युअर गावरान आहे. आणि आपली अपेक्षा आहे की दिवाळीपर्यंत 6 महिन्यात या पिल्लांचं हे पिल्ले आपल्याला अंडे देतील. हे कोंबडी आहे, याच्यात तुरा आपल्याला जास्त दिसत नाही. आपण हा कॅरीबॅगमध्ये टाकूया याचा आणि वजन मापूया, ठीक आहे. आधी पहिलं आपण काय करू, हे बटन चालू केलं आहे आपण ग्रॅममध्ये आणि याच्यात टाकलं आणि हे लगेच आपण इथं अडकूया जेणेकरून काय होईल, ठीक आहे. 85 ग्रॅम, ठीक आहे. आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण जे मापलं होतं ते 70 ते 75 ग्रॅम होतं. तर आता ह्याचं जे आहे ते 80-85 ग्रॅम आहे, ठीक आहे. म्हणजे 10 ग्रॅमनं 10 दिवसामध्ये वजन वाढलेलं आहे, 95 ग्रॅम आहे. आणि आपण अजून एक थोडंसं चांगलं पिल्लू घेऊया जेणेकरून आपल्याला ते वजन मापण्यासाठी सोपं होऊन जाईल, ठीक आहे. अरे बापरे, खूप पळत आहेत, एकच मिनिट. अरे खूप पळतात मित्रांनो, शेतकरी बांधवांनो. तुमच्याकडे सुद्धा असे पिल्ले असावेत जेणेकरून तुम्हाला
पळण्यासाठी मदत होईल. एक मिनटं. ठीक आहे. मित्रांनो, हा दुसरं पिल्लू आहे आपल्याकडं तंदुरुस्त. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. हा कोंबडा आहे. हा नर जातीचा आहे. म्हणजे मेल फिमेल म्हणायला हरकत नाही, मेल आहे आपल्याकडला. आणि किती तंदुरुस्त पिल्ले आहेत. 21 दिवसाचा पिल्लू आहे. तर आपण चला यालासुद्धा आपल्या कॅरीबॅगमध्ये टाकूया, कारण आपण ह्याला अडकवण्यासाठी कपडे शिवले नाहीत, जे की वजन काट्याला हे करण्यासाठी. ठीक आहे, याच्यामध्ये टाकलं आणि हे वजन आपण मापूया. ठीक आहे, पाहू शकता 110 ग्रॅम. ठीक आहे, 110 ग्रॅम वजन आहे. ठीक आहे, 110 ग्रॅम वजन आहे, म्हणजे त्या पिल्ल्यापेक्षा खूप तंदुरुस्त आहे. आणि अट्रॅक्टिव्ह बी पाहू शकता, किती टनटन खणखण आहेत. आणि किती बी उंचावून सोडा, भेट नाहीत. हे बघा, इतक्या उंचावरून उडी कशी मारली बघा. इतके 21 दिवसाचे पिल्ले आहेत. आता आपण काय करूया, सगळ्यात बारीक पिल्लू आपल्याकडे जे आहे ते घेऊया, जेणेकरून तुम्हाला वाटेल की बाबा चांगले पिल्ले दाखवले. तसं काही नाही, 21 दिवसाचे पिल्ले आहेत. काही बारीक आहेत, काही मोठे आहेत, पण आपण आता बारीक पिल्लू आणले. ठीक आहे, आपल्याकडे एक छोटंसं पिल्लू आहे. नाही, इकडे हे वाला. अरे आरामात रोक. ठीक आहे, तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही. हे जे पिल्लू आहे ते सगळ्यात नाजूक पिल्लू आहे आमच्याकडं, पण ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे, हे ॲक्टिव्ह आहे पिल्लू. आणि मेन म्हणजे काय की या पिल्ल्याला आपण अंड्यातून फोडून काढलेलं, म्हणजे 23व्या दिवशी हे पिल्लू काढलेलं आहे. म्हणायला हरकत नाही, हे पिल्लू फेलच होतं, पण आपण ते अंडं फोडून त्याला बाहेर काढलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता तंदुरुस्त आहे. फक्त याचं काय की थोडंसं वजन कमी आहे, दिसायलासुद्धा बारीक आहे. ठीक आहे, तर आता आपण याचं वजन मापूया की किती आहे. हे आता आपण टाकलं आहे, आता बघूया एकदा. तर पाहू शकता 55 ग्रॅम आहे. सगळ्यात छोटं जे पिल्लू आहे आपलं, त्याचं 55 ग्रॅम आहे. आणि सगळ्यात तंदुरुस्त आहे, त्याचं वजन किती आहे, 80 85 95 ग्रॅम. आणि आता आपण एक दुसरा अजून एकदा पिल्लू घेऊया, जे की मध्यम स्वरूपाचं असेल, ते पिल्लू घेऊया. आणि त्याचं वजन किती आहे आपण एकदा त्याचं मापूया. ठीक आहे, तर आपण एक पिल्लू पकडूया. अरे, तर हे एक मध्यम स्वरूपाचं पिल्लू आहे, पाहू शकता. याचंसुद्धा आपण वजन मापूया. याला टाकूया कॅरीबॅगमध्ये आणि परत एकदा आपण इथं 0 करू आणि परत ह्याला अडकू. तर पाहू शकता 85 ग्रॅम. ठीक आहे, 85 ग्रॅम वजन आहे. तर मित्रांनो, आपण तुम्हाला वाटेल कॅरीबॅगमध्ये थोडंसं ह्यांचं हवा जात नसेल, पण काय होत नाही, खूप मजबूत असतात गावरान पिल्ले. तर आपण काय करू, हे जे तुम्हाला 3 प्रकारचे पिल्ले दाखवले, सगळ्यात तंदुरुस्त 85 90 ग्रॅमच्या आसपास आहे. याचं बी 85 आहे. आणि दुसरं जे आहे ते 55-50 ग्रॅमचे, म्हणजे आपले बहुतेक पिल्ले चांगले आहेत. तुम्ही पाहू शकता खूप तंदुरुस्त आहेत आणि किती बी उंचावून उडी मारतात. आता सध्या तर 21व्या दिवशी. आणि लवकरच आपली 2 दिवसामध्ये दुसरी बॅच येते आणि येणाऱ्या 2 तारखेला ती पिल्ले बाहेर निघतील. ठीक आहे, तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा तुम्हाला काटा पाहिजे असेल तर मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आणि व्हिडिओच्या शेजारीसुद्धा तुम्हाला तिथं लिंक दिसेल, जेणेकरून तुम्ही ते घेऊ शकता. आणि सगळ्यात मेन याचा फायदा काय, तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही हा काटा 50 kg वापरू शकता. म्हणजे तुम्ही जर कुठला तुम्हाला पिल्ले विकायचे आहेत, किती किलोचं पिल्लू आहे ते सुद्धा तुम्हाला याच्यावरली परफेक्ट कळतं. 50 किलोपर्यंत, आणि म्हणजे 10 ग्रॅम 5 ग्रॅमपासून बाहेर. ठीक आहे, ते 5 kg 50 kg हा काटा वापरू शकता. तर शेतकरी बांधवांनो, चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा काटा पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन जाईल. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा हा काट्याची लिंक आणि ते दिसेल, तुम्ही टच करा, डायरेक्ट खरेदी करा. तर हा काय प्रमोशन व्हिडिओ नाही, आपल्या पिल्लांसाठी होता. तर पिल्ल्यांचं वजन किती होतं, काय होतं, ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा छोटासा व्हिडिओ संपला. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.